रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील 3 ते 4 तासांमध्ये पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्याभरापासून काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत असला तरी त्याचा फटका कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा आणि काजूला बसलाय। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज विशेषतः पुढील 3 ते 4 तासांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आणि या दरम्यान साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। आणि स्वाभाविकपणे याचा फटका कोकणातल्या आंबा असेल किंवा काजू असेल या पिकांना बसू शकतो। यंदा जर आपण परिस्थिती बघितली तर हापूसचं उत्पादन जे आहे ते 80% घटलेलं आहे, म्हणजे साधारणपणे 20%च हापूस यंदा आहे। आणि वातावरणाशी 2 हात करत सध्या शिल्लक असलेला आंबा आपल्या बागांमध्ये शेतकरी जगवण्याचा प्रयत्न करतोय। संपूर्ण गणितं जी आहेत, आर्थिक गणितं शेतकऱ्याची ती कोलमडलेली आहेत। आणि दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर काजू हे देखील प्रमुख पीक आहे आणि काजू पिकाला देखील या वातावरणातल्या बदलाचा एकंदरीत मोठा फटका बसू शकतो किंवा बसतोय। मागच्या 4 ते 5 दिवसांपासून जर परिस्थिती बघितली तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली आणि स्वाभाविकपणे याचं नुकसान हे शेतकऱ्याला होणार आहे। आणि त्यात अद्याप देखील पावसाचा इशारा कायम आहे। अर्थात हाताशी आलेलं पीक जगवायचं कसं आणि या निसर्गाशी 2 हात करत पुढे जायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय। तशी जर परिस्थिती बघायला गेलं एकंदरीत तर आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशीच परिस्थिती यंदा कोकणातल्या आंबा किंवा काजू उत्पादक शेतकऱ्यांवरती ओढवलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.